नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट बघणार आणि ह्या 3 गोष्टी ज्या मी आता सांगणार आहे. तुम्ही दावा दाखल कोर्टामध्ये करत असताना ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही पक्षकार असाल किंवा वकील असाल किंवा माहितीसाठी हा जर व्हिडिओ पाहत असाल, तर दावा दाखल मेहरबान कोर्टामध्ये करत असताना ह्या 3 गोष्टी फार फार महत्त्वाच्याच आहेत. आता ह्या 3 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया मित्रांनो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्ट, ACT ॲक्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट फॅक्ट, FACT फॅक्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅक्ट, TACT टॅक्ट. आता ह्या 3 गोष्टी काय आहेत हे आपण आता क्रमानं पाहूया. महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे ACT ॲक्ट, म्हणजे याला इंग्रजीत आपण कृती करणे, कार्य करणे, काम करणे अशा पद्धतीनं इंग्लिशमध्ये ह्या शब्दाचा वापर करत असतो. पण तो शब्द म्हणजे हा नव्हे. हा ॲक्ट म्हणजे जे कायद्याच्या दृष्टिकोनातून ह्या शब्दाचा असा वापर करण्यात आलेला आहे. ॲक्ट म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, म्हणजेच भारतीय पुरावा कायदा. ॲक्टचा अर्थ इथं कायदा म्हणून गृहीत धरण्यात आलेला असतो. तसेच जसे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट असतात, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, ह्यामधला हा ॲक्ट आहे. आता हा कायदा काय सांगतो बघा. कायदा एखादी गोष्ट, तुम्ही एखादा दावा किंवा एखादी फिर्याद, ज्यावेळी मग क्रिमिनल केस असेल, सिव्हिल केस असेल, ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही फिर्याद दाखल करत असता किंवा एखादा दावा दाखल करत असता, तर तो दावा दाखल करत असताना कोणत्या कायद्यानुसार तुम्ही तो दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेला आहे त्यासाठी फार महत्त्वाचा उपयोग होत असतो. आता मित्रांनो, काही पक्षकारांचे असे प्रश्न असतात की माझी जी घटना घडलेली आहे ती कायदाच बरोबर केलेला नाही, कायदा चुकीचा केलेला आहे, अशा पद्धतीनं काही पक्षकारांचं जर 2% 5% पक्षकारांचं मत असतं. पण मित्रांनो, जे आपल्या भारतीय न्याय संविधानानं जे आपल्याला कायदे करून दिलेले आहेत किंवा सरकारने केलेले आहेत किंवा संसदेने केलेले आहेत, त्या कायद्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला फिर्याद दाखल करायची असेल किंवा दाखल करावे असेल, तर तुम्ही कायदा बदलू शकत नाही. कायदा बदलण्याचा अधिकार हा सरकार असेल, संसद असेल किंवा सुप्रीम कोर्टाची सायटेशन असेल, त्या पद्धतीनं हे कायदे चालत असतात. त्यामुळं तुम्ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की कायदा चुकीचा आहे हे तुम्ही म्हणू शकत नाही. जो काही कायदा असेल तुमच्या केस लॉला किंवा केसला, तुमच्या घटनेला किंवा तुम्ही जे दाखल करणार आहे त्याला त्या कायद्यामध्ये बसवणं हे फार महत्त्वाचं आहे. ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. इथं लक्षात एक गोष्ट घ्या की आपण कायदा बदलू शकत नाही. जो काही आपण केस दाखल करणार आहे किंवा दावा दाखल करणार आहे किंवा फिर्याद देणार आहे ती त्या कायद्यात बसली पाहिजे. महत्त्वाची पहिली गोष्ट आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की न्याय मिळायला वेळ जातो किंवा न्याय मिळत नाही असं म्हणता येणार नाही. कारण जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या सिस्टीममध्ये पुढच्या 2 गोष्टी तुम्हाला बसवाव्या लागणार आहेत. आता हे झालं कायद्याच्या बाबतीत. कायदा बदलू शकत नाही, कायद्यामध्ये आपल्याला आपली केस किंवा दावा बसवा लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, फॅक्ट. आता ही फॅक्ट म्हणजे काय? FACT फॅक्ट म्हणजे घटना. जे काय तुमच्या बाबतीत तुमचं जे काही घटना घडलेली असेल ती घटना तुम्ही कायद्यामध्ये व्यवस्थित साचेबंद पद्धतीनं बसवल्या पाहिजे. जरी थोडंसं जरी तुमचा साचा चुकला, तुमची केस त्या घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये बसवायला जर तुमची जी घटना घडलेली असेल तुमच्या, मग तुमचं नवरा बायकोचं जे काय मॅटर असेल, तुम्ही जे काही तुमची लग्नाची जी घटना घडलेली असेल, तर त्या जो कायदा त्या गोष्टीसाठी आहे त्या कायद्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट साचेबद्ध पद्धतीनं जर नाही बसली तर तुम्हाला केस जिंकायला फार अवघड जाऊ शकतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची जी काही घटना असेल, तुमचा जो काही दावा असेल, तुमची जी काही फिर्याद असेल, तुम्हाला कोणत्या पद्धतीनं घटना घडलेल्या आहेत ती घटना तुम्हाला त्या कायद्यामध्ये, जो काही कायदा असेल त्या कायद्यामध्ये बसवणं फार महत्त्वाचं गोष्ट आहे. मित्रांनो, आता आपली घटना एक असते. आपण म्हणतो की सत्यमेव जयते. ह्यामध्ये जास्तीत जास्त कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. पण तुम्ही तुमची घटना किती प्रामाणिकपणे कोर्टासमोर मांडताय
त्याच्यावर तुमची घटना अवलंबून असते आणि त्या घटनेमध्ये खरोखर कायदा लागू होतो का आणि कोर्टामध्ये खरोखर न्याय मिळतो का. कारण आपल्याला माहिती असतं की आपली बाजू ही प्रामाणिक बाजू आपण मेहरबान कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, आपण जसं सत्यमेव जयतेवर जसा विश्वास ठेवत असतो आणि आपली बाजू ही प्रामाणिक मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमची बाजू ही प्रामाणिकपणे कोर्टाकडे मांडण्याचा प्रयत्न करत असता. पण ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये तुमचा प्रतिवाद येतो किंवा आरोपी मेहरबान कोर्टामध्ये येतो, त्यावेळी सुद्धा तो त्याची बाजू कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुमची बाजू खरी आहे का त्याची बाजू खरी आहे, कोर्टामध्ये तुम्ही गेला म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहे म्हणूनच तुम्हाला न्याय मिळेल असं होत नाही. कारण महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, तुमच्याकडे असतील किंवा प्रतिवादीकडे असतील, तुम्ही फिर्यादी असेल किंवा तुमचा विरोध आरोपी असेल, त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार मित्रांनो कोर्टामध्ये केस ही कायद्यामध्ये बसवली जाते आणि त्या पद्धतीने न्याय निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची जी घटना आहे ती घटना तुम्ही कायद्यामध्ये बसवणं गरजेचं आहे. तुमची जी काही स्टोरी असेल, तुमच्या बाबतीत जे काही घडलं असेल किंवा तुम्हाला दिवाणी दावा असेल किंवा फौजदारी दावा असेल, ती जी घटना आहे ती कायद्यामध्ये बसणं फार महत्त्वाचं आहे. हा झाला दुसरा महत्त्वाचा. तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे टॅक्ट. आता टॅक्ट म्हणजे काय, तर एखादी घटना घडत असताना ती घटना कायद्यामध्ये कशा पद्धतीनं बसवायची ह्याला टॅक्ट म्हटलं जातं. एकंदरीत मराठीमध्ये जे जुगाड म्हटला जातो प्रकार, हा जुगाडच असतो. हा जुगाड तुमची जी घटना, तुमच्या बाबतीत जी तुमची केस असेल किंवा जो दावा असेल, तो दावा कोणत्या पद्धतीनं त्या कायद्यामध्ये बसवायचा ह्याला टॅक्ट म्हटलं जातं. टॅक्टचा साधा मराठीत अर्थ होतो जुगाड. तुम्ही काय जुगाड करणार आहे आणि त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहे. दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणकोणते कायदे त्या घटनेसाठी तुम्ही वापरणार आहे. आणि प्रत्येक घटना ही कायद्यात बसतेच असं होत नाही. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, एखादी घटना तुमची जर कायद्यात बसत नसेल तर ती कोणत्या पद्धतीनं बसवली पाहिजे आणि एखादी घटना कायद्यामध्ये बसवत असताना त्यासाठी तुमच्याकडं ती घटना प्रूफ होण्यासाठी किंवा ती घटना साबित होण्यासाठी तुमच्याकडं कोणकोणती कागदपत्रे आहेत हे महत्त्वाचं आहे. काही पक्षकारांचं मत असं असतं की घटना अशी घडलेल्याने ह्या घटनेप्रमाणे ही कायदा आहे आणि हे मला जज साहेबांना सांगायचं आहे. पण ती घटना जरी तुमच्या बाबतीत खरोखर सत्य आणि व्यवस्थित जरी असेल आणि जर ती कायद्यात बसत नसेल आणि जर त्या तुमच्या दाव्याच्या बाहेरची गोष्ट असेल आणि जर ती कोर्टामध्ये साबित होत नसेल आणि त्याला पुरावा नसेल, तर ती घटना तुमच्या बाबतीत खरी असून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं हा जुगाड हे जे टॅक्ट आहे ती फार महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला तुमची ही टॅक्ट अशासाठी वापरावी लागत असते, तुमच्या केसचं जे काही मेरिट आहे त्या मेरिटमध्ये तुम्हाला फॅक्ट काय आहे आणि घटना काय आहे आणि कायदा काय आहे, ह्या तीन गोष्टीचं जो आपण माळ असते, जशी मण्यांची माळ असते, एकाशिवाय दुसरा मणी, दुसऱ्याशिवाय तिसरा मणी चालत नाही. एकाच माळेचे मणी टोवावे लागतात, एका पाठोपाठ दुसरा, दुसरा पाठोपाठ तिसरा. ॲक्ट असेल तर फॅक्टचा उपयोग होतो, फॅक्ट असेल तर टॅक्टचा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, टॅक्ट जो तुम्ही वापरत नाही, जोपर्यंत जुगाड करत नाही तोपर्यंत तुमची घटना ही कायद्यात बसू शकत नाही. आणि ज्यावेळी ही तिन्हींचा मिलाप होतो, एकत्र होतात, त्यावेळी तुम्हाला 100% कोर्टामध्ये केसेस जिंकण्याचा उपयोग होत असतो. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुमच्या केसेसला जे काही तुमच्या बाबतीत घटना घडली असेल किंवा तुम्ही जो काही दावा दाखल करणार असेल किंवा फिर्याद दाखल करणार असेल, त्या गोष्टीला महत्त्व म्हणजे मेरिट असणं गरजेचं आहे, तुमच्याकडं पुरावा असणं गरजेचं आहे. फक्त घटना घडली म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहे म्हणजे कोर्टामध्ये तुमची केस चालणार असं होत नाही. त्यासाठी पुरावे हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ॲक्ट, फॅक्ट आणि टॅक्टमध्ये शेवटची एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपण थोडंसं लक्ष देऊन ऐका. ह्यामध्ये तुमचं जे नशीब असतं, तुम्ही दावा दाखल करत असताना किंवा केस दाखल करत असताना
ह्यामध्ये 100% तुम्ही केस कोर्टामध्ये दाखल करत असता. पण ह्यामध्ये मी माझ्या पद्धतीने एक 4 भाग केलेले आहेत. हे 4 भाग तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं ॲक्ट आहे, फॅक्ट आहे, टॅक्ट आहे. तरीसुद्धा हे केसेसचे तुमचे मी 4 भाग अशा पद्धतीने केलेले आहेत. पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे 25% तुमच्या केसला मेरिट पाहिजे. मेरिट पाहिजे, तुम्ही जी घटना सांगितलेलं आहे किंवा तुमच्या बाबतीत जी घडलेलं आहे त्या बाबतीत तुम्हाला पुरावे चांगले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं कायद्यामध्ये ते बसवलं पाहिजे. हे 25% तुमची केस त्यावर अवलंबून असते. राहिलेले 25% केस ही तुम्ही तुमच्या केसला कोणता वकील दिला हे फार महत्त्वाचं असतं. 25% तुमचं केसचं मेरिट, 25% तुम्ही तुमच्या केसला, मग तुमचा दिवाणी दावा असेल, फौजदारी दावा असेल किंवा इतर कोणताही दावा असेल, तुम्ही कोणता वकील दिला त्यावर 25% तुमचे केसचं आयुष्य अवलंबून असतं. हे झालं 50%. वरचे 25% हे तुम्ही कोणत्या कोर्टाकडं केस दिलेले आहे किंवा कोर्टाकडे केस गेलेले आहे हे फार महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक न्यायाधीशांचे निर्णय सगळ्याचे न्यायाधीशांचे बरोबर असतात असं नाही आहे. फार महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की तुमचं काम करण्याचं एका जजमेंटमध्ये, एका घटनेमध्ये वकिलांनी अनेक वेगळ्या निर्णय दिलेले आहेत. आता आपण बघतो ट्रायल कोर्टामध्ये ज्यावेळी आपण केस दाखल करतो, ट्रायल कोर्टामध्ये आपण हरलो जातो आणि परत ॲपीलमध्ये जातो जिल्हा कोर्टामध्ये, आणि जिल्हा कोर्टात आपल्याकडनं निकाल लागत असतो. म्हणजे खायच्या न्यायाधीशाचा निर्णय योग्य होता का? परत आपण जिल्हा कोर्टातनं हायकोर्टात जातो आणि हायकोर्टात आपला उलटा निष्ठाने सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडनं लागतो. म्हणजे एकाच न्यायाधीशांचे निर्णय योग्य असतात असं होत नाही. त्यामुळं तुमची केस कोणत्या न्यायाधीशाकडे गेलेले आहे त्यावर सुद्धा 25% तुमच्या केसचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणजे हे झालं 75%. आणि राहिलेलं 25% मित्रांनो, तुमचं शेवटी नशीब. तुमचं मेरिट चांगलं आहे, जज चांगला आहे, परत त्यानंतर वकील चांगला आहे, पण तुमचं नशीब जर तुम्हाला धडका देत असेल तर तुम्ही सुद्धा घायाळ होऊ शकता, तुमची केस जाऊ शकते. त्यामुळं सगळ्याच गोष्टी ह्या जर जुळून आल्या तरच आपलं चांगल्या पद्धतीनं ह्या गोष्टी तुमच्या बाजूनं होत असतात. त्यामुळं हा माझा निष्कर्ष आहे. 25% हे जे 100% मी तुमच्या केसच्या बाबतीत बोलत, हा माझा निष्कर्ष आहे. त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं जर आपण ॲक्ट, फॅक्ट आणि टॅक्ट जर वापरली तर 100% आपण आपल्याकडून केसचा निकाल लावून घेऊ शकत असतो. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.